इथे हिला घेऊन जा. नाटक इथे लय झाले. नका करू अशा मी तुमच्या पाया लागतो. नका पाठू बोली त्याच्या संग. नका पाठू. आपल्याच घरी राहायचं आहे मले. मला वाटलं होतं पहिले लग्नाच्या आधी होतं ते होतं बा. लग्नानंतर करत नाही बा. चांगला जवाई भेटला हिनं अजून पाय काढला देवा. काय करावं आता. जवाई मान्य नाही करून आला वागवाले. आता काय करावं. आता का नाही जात लातीनं लोटून देईन म्हटलं. गरम केलं त्यामुळे. तुला काय कमी केलं तर आता कायले एवढी संसारात राहायचं होतं तर असे धंदे केले असते काय. इकडून चुकी झाली. डबल नाही करू अशी मी. मला माफ कर ना. एकदा तर माफ करा. गलती झाली माझ्याकडून. आपली चुकी नाही मापाशी. मला लाती नाही लोटलं आणि काही केलं तरी मी जाणारच नाही. मी घरापाशीच राहणार आहे म्हणून. त्याच्यासोबत जात नाही मी. आई बाबा संगत अशी कशी जात नाही. बाहेरच झोपतो म्हटलं. बाहेर झोपतो पण जात नाही म्हटलं माझ्या बापाच्या घरी. चला चल आता किती वेळ करतो बापा. येते मेस्ट जाईन अजून. चल तुम्ही मी नाही यात. शांता काकू कशी करून आली. पाया लागतो म्हणते. पाय ना तिचे नाटक. पण नाटक तेवढं नाटक तर करावंच लागन. वागवलं पाहिजे म्हणून करावंच तर लागन. इथं राहा लागते तर. लो बाई चल ना. नाही येत म्हटलं. तुम्हाला 1000 वेळा सांगणार आहे काय. ते नका करू. आपले लेकरं आहे म्हटलं. लेकराईसाठी माफ करा मले. त्या लेकराचा विचार केला असतो तर आयुष्यात असं कधीच केलं नाही असतं. लेकराचा त्याही विचार केला नाही. मायाने केला. त्या मायबापाचा विचार नाही केला त्या. नो शांता काकू समजा नो यायले. किती वेळा समजून सांगितलं आम्ही. तू ऐकली नाही. आता ते अंग भर झाली नाही काय. तेव्हा तू ऐक नाही. चुकलो व शांता काकू. ते चांगलं सांगितलं होतं. माझ्या डोकं चाले नाही व तेव्हा. मी काय करू माझी गलती झाली व. ती कायची नाटक्या वानाची बदमाश वानाची. जाईल ना आरामशीर बोल ना. ना बदमाश शांता काकू. तिचं काय चुकलं. बद्दल घडलीच पाहिजे चांगली. तिला त्याच्याशिवाय सुधरतच नाही. लय वेळा झाले तिचे असे चाय करणे. व हिनं एक केलंय ना तसं. हिनं असं वागा नाही लागत होतं. त्यानं काय कमी केलं हिच्यासाठी. काहीच मस्त कामाला जाय. हिचंही करे. लेकराईले शिकून आला. काय कमी आहे व हिच्या घरी सगळंच आहे ना. हिले धंदे असे करणं शोभले काय. म्हणून आली ना शांता काकू. आता डबल करणार नाही म्हणून माफ करा म्हणून एकदा. सगळं सण करू शकते पण बायको विषयी सण नाही करू शकत हो बाई. तू काही म्हण. बायको तरी ऐकून घे. नेकपरी माणसाचं. पण माणसाचं बैले माहीत झाल्यावर ऐकत नाही हो बाई. घरचा माणूस आहे बाई. गरम काकू. मी नेण्यात इले भांडण मांडून येईन बाप्पा. दोघांच नवरा बायकोचं. त्या गायले उपट धंदे केले म्हणून त्याच्या बायकोला आपल्या घरात त्यानं बाहेर काढून दिली. बडबड करून बाई. मामा घरचा माणूस मलाच ठोकत बसन. मी नेण्यात बाप्पा. पोरी काय इथं राहून आली आता. उपट धंदे केले ना. चल तर न्याच्या लायकीची नाही आहे. स्वतःची इज्जत नाही ठेवली. आमची नाही ठेवली. उलिशी का तिला लाशरम नाही वाटून आली. माहीत चुकलं. मी काय करू सांगून आली ना. त्याचे पाय लागायला तयार आहे म्हटलं. ते पाण्याने करून आले ना. मी डबल नाही करत अशी. येऊ दे रे बाबू. येऊ दे. राहू दे. काय करतं आता. डबल तिनं असं केलं तर राहू नको देजो. आता राहू दे ना सध्याचा. एकदा केलं म्हणजे डबल येते. माय पांजी खाईन अजून पांजी खाईन म्हटलं. माय नवरा काय असंच आहे. तिले असं वाटत ना. मी तिले राहू देत नाही. माय लेकरं मी माय बाप्पाला घेऊन येतो इथं. हिच्या यानं माय बाप्पा नाही आहे. हिनं माय बाप्पाला वागवलं नाही. हिला वाटलं ना अशी रंग ढंग करायला भेटत नाही म्हणून. ते बरोबर आहे. माय बाप्पाला हाकलून दिले तमाशे करू करू. त्याचं केलं नाही. आता दुसरी बहीण होती म्हणून बरं झालं तुले. बहिणीच्या घरी गेले. एकटाच होता ना तरी ना हाकलून दिलं ना. इले काही वाटलं नाही ना. असे रंग करायला भेटले नसते ना इले. म्हणून हाकललं हिनं त्या माय बाप्पाले. हिनं साकलले काय. त्या माय बाप्पाला हाकललं तो. हुशार आहे. मला माहित नाही. हे म्हणे तेच गेले म्हणे पोलीस संगत म्हणे. त्याला इथं राहायचं नव्हतं म्हणे. असं सांगितलं. एवढी खोटी बोलतो का तू. असं सांगितलं काय. पप्पा खोटं बोलायची होत पप्पा.
काय सांगू आई, हिचे नखरे खोटी एवढी बोलते, हिची खोटी बोलायची हदच नाही माहीत. आपल्याला म्हणते माझ्या नवऱ्याला पेटून देतो म्हणे, हे त्या काय माझ्या नवऱ्याला सांगितलं तर म्हणे तुला सगळं मी ठोकटाक करायला लावतो म्हणे तुला त्या नवऱ्याच्या हातून. तू काय मला मॅट समजतं काय म्हणे, झिपरे डोंबडे अशी म्हणते. म्हटलं हे मला लय बदमाश आहे म्हटलं तुमची पोरगी. चांदी तो अशी कोणासमोर वागे नाही हो, प्रेमानंच वागे हो. एवढी एवढी बदमाश आहे का हो हे? ही तो अशी नोकरी केली का हो? देवा, मीच तशी कशा पोरीला जन्म दिला म्या. काय एवढे चांगले संस्कार दिले हिने, हिनं पाय माय कोणचे उपकार केले हो. माय बापाला म्हातारपणात दुःख दिलं हिनं मला आता. वय काय माय. तरी काही वाटून आलं का? वाटते का तिच्या मनाले उल्लीची काही? उल्लीची काही वाटत नाही. अजूनही ती माझ्यासोबत भांडायला उठते म्हटलं. कशी पाय दूर झाले भाऊजीचे. मॅट साहेब उल्लीशी डोक्यानं. मॅट नाही, चांगली हुशार आहे म्हटलं. मॅट असती तर अशी केलं असतं का तिनं. आपण मॅट आहे. लवकर जाऊ बुवा. लवकर जा, हिले घेऊन जा. ओढत ताडत ते चांगलं. येत नाही म्हटलं. किती वेळा सांगणार आहे तुम्हाला, इथंच राहत तुम्ही. लय जबर आहे म्हटलं शांत काकू, लय जबर आहे ना. याली हो तू, मग आवाज नाही दिला उलिसा. आम्हीच बरोबर आलो. चल्ली जाई म्हणून आले ना भाऊजी. हे जाऊन नाही आले म्हटलं. लय जबर आहे म्हटलं. अजून आपल्यालाच काही काही बोलते. आणि आता काय म्हणते शांत काकूले, तू समजावून सांग ना म्हणते काकू. हे समजावून सांग ना. अशी करून आली, मार तमाशी करून आली. अहो कवय एवढी जोपर आहे कवय, हे अजूनही ऐकून नाही आली ना. काय मी तर झोपतो म्हणते, तिच्या माय बापाले चालले जा म्हणते तुम्ही. रोडवर झोपतो म्हणते. आता शांत काकूला काय म्हणे तिची आई, तू म्हणे तिला घेऊन जायचं म्हणे त्या घरी. का हो मग काय म्हणे शांत काकू? शांत काकू म्हणे कुठे म्हणे मागाचा माणूस गरम आहे म्हणे, मला तुडवत बसून म्हणे. मी काय करू बाबा म्हणे, मागाचा माणूस आहे म्हणे, गरम देवा का मी नाही आणत म्हणे. हो शांत काकूचं बरोबर आहे. हिच्या मागं लागल काय, लोपरली आहे एक नंबरची ना. माझ्या आता तिची अजून मजा माहित तू काय करते तर. सांगितलं ना माझ्या दूर राहायचं म्हणून. आजपासून दूर राहायचं म्हटलं. तुला सांगितलं ना म्हणून चालती गावले. मी तुमचे पाय धरतो ना. डबल असं केलं ना मला तुम्ही चौकू नको देजा. मारून टाकजा मला. काय मारून टाकणार आहे? मी काय घेणार आहे पाप पकडतो तुला. मी आयुष्यात कधी तुला एक चापट मारली नाही. पण ही पहिल्यांदा मारली म्हटलं. तुला याच्या पुढे मारणारही नाही. तुझं जीवन तू काही कर बस, मला काही सांगू नको. मी तुला वागवत नाही म्हणजे नाही वागवत. का करू असे माझ्या संगत? मलाच कोण आहे, तुम्ही आहे, माझे आई बाबा आहे. मी काय करणार आहे? हेच आहे मला दोघं तिघं. तुमच्याशिवाय माझ्या लेकरं कोण आहे मला? असे नका करू. जाऊ दे ना बाबू, एकदा माफ करून टाक ना. तिच्या चुकीची माफी मागून आली न ते करून टाक माफ. आता डबल केलं ना आम्ही आहे ना, सांगाल तुले सांगतो. तिच्यावर आम्ही लक्ष ठेवतो. तुले सांगतो, तू कामाला गेला ना तरी सांगतो. आता डबल तू करू नको असं. तुले माफ करायला लावतो त्याला, पण तू ऐक आमच्या मनानं. तू अजिबात ऐके नाही ना आमच्या. आम्ही तुला चांगलं समजावून सांगितलं तर तू ऐक काय. शांता काकू, तुम्ही मला नेहमीच सांगे, पण मी ऐकली नाही. असं झालं नसतं. मी त्या मतानं ऐकलं असतं ना, असं झालं नसतं. बाहेरची बघ जागेत नव्हता. मोठा गुन्हा झाला हो बाईकडून. शांता काकू सांगू समजून मागायचे माणसाले. हो शांता काकू, मी नाही करू दिले माफ. मी माफ नाही करणार आहे हिले. हिनं माझ्या माय बापाला काढून दिलं. मी तरी सहन केलं. जीवनात मी लय मोठं सहन केलं. कधी माझी बहीण येऊ नाही दिली न. लय म्या मॅटपणे केला हिच्या मतानं ऐकून. माझ्या जीवनाचा सत्यानाश केला हिनं माया. लय बेकार भेटून आलो शांता काकू मले. रडू नको बाबू. केला ना तिनं त्या जीवाचा सत्यानाश. एकदा माफ करून पाय. डबल करत नाही ते तशी. चुकलं. आपल्या आई बाबाला घेऊन येऊ आपल्या घरी. तुम्ही अशी करू नका. नंतर पहिली आणि तुम्ही मला वागवा. काय फायदा आणून. आता थेच नाही येत आपल्या घरी. यानं माझ्या सत्यानाश करून टाकला ना. माय बापाले दूर केलं. त्या सगळं दूर केलं म्हटलं. माय नातेवाईक कधी येऊ दिलं नाही. त्या माय बापाले केलं का म्या कधी दूर. त्या बहिणीले कोणाला चुलत बहिणी सगळ्याले बोलावं म्हटलं. असं कधीच केलं नाही. त्या सगळं तोडलं म्हटलं माय. मी सांगतो त्याला, मीच जातो त्याच्या पाशी. अशी कशी येत नाही, आणल्याशिवाय राहत नाही म्हटलं मी. हाकलून द्यायचं ना आता. मतलबाची अगदी बोलायचं. अशी बदमाश आहे हे. एवढी तर मतलबी आहेच ती. पहिलेच मतलबी आहे. आता तिचं मतलब नाही का म्हणून म्हणते सासऱ्याला आणतो म्हणून, नंदीला आणतो म्हणून. लय बदमाश आहे. चांगली तुडू म्हणा भाऊजीले. शांत व्हायची काय तिले तुळवल्या ना. ते मन शांत होती का वा? त्याला मन केलंच तसं गुन्हा ना तिनं वाकडली न.
असं माघरच्या माणसाला चालते. माघरच्या माणसानं तर भले नेऊन फेकली असती कुकडे, ठेवली भोजी तर चापट नाही मारत म्हटलं तिला. एवढी तमाशा करून आली तर माघरच्या माणसाच्या समोर जमते का असा तमाशा? त्या तर पाहिलं बुच्या माच्या धरून केस लांब लूम करून मोकळे करत होते आतापर्यंत. तर खरंच आहे तू ते काय खोटं आहे, पण हिनं इले शोभलो का असे करणं, शोभलो का इले असा धंदा? घेऊ नको भाग तिचा, जाऊ दे तिले पाठ बसन ते तिचं. शांता एकटा तर माफ करून पाहा लागल. जाऊ दे ना बाबू, ते म्हणून आली ना सुधरतो म्हणून. जाऊ दे ना, कायले ते घर बेकार करतं. कसं बाई असली तर घर पण राहते. शांता काकू तिनं घर पण ठेवलं काय माझ्या घराले? कसा उदासपणा आणला तिनं माझ्या घरात. हा काही धड राहिलं काय माझ्या घर? उल्लीस का सुद्धा नाही. नीर कामं सोडून बाहेरच राहीना. उठ सुट बाहेर, उठ सुट बाहेर. हे काही ढंग आहे काय बाई? राहू दे ना, आता करत नाही ती, घराच्या बाहेरही निघत नाही. तू असं करू नको, राहू दे ना. नाही म्हणजे नाही शांता काकू, हे पाहिजे तिचं आता कामाला जाईल काही करा, मला काय करायला लागते.